एका बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देऊन 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या एटी भाई गँगच्या अजित तिवडे याच्यासह चौघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। त्यामुळे त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी अजित तिवडे याच्यासह चौघांची मोरे मानेनगर आणि रुईकर कॉलनी परिसरातून धिंड काढली। अजित तिवडे याची थार गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे। कोल्हापुरातील मोरे मानेनगर इथं बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव राहतात। कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथला कुख्यात गुंड अजित तिवडे आणि त्याच्या साथीदारांनी निलेश जाधव यांचं अपहरण केलं होतं। त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन या टोळक्यानं त्यांच्याकडे 1 कोटीची खंडणी मागितली होती। याबाबतची फिर्याद बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी एटी भाई गँगचा सूत्रधार अजित तिवडे याच्यासह फैयाज नगारची, लखन माने आणि संजय किरणगे उर्फ मायाभाई या चौघांना अटक केली होती। फैयाज नगारजी आणि संजय किरणगे यांनी गुन्ह्यात वापरलेले त्यांच्या 2 कार पोलिसांनी जप्त केल्या होत्या। या पाठोपाठ अजित तिवडे यांची थार गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे। अजित तिवडे यांच्यासह चौघांना पोलिसांनी मोरे मानेनगर तसंच रुईकर कॉलनी परिसरात फिरवून त्याची धिंड काढली। या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यामुळे त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली आहे। त्यांचा साथीदार लाला शेठ हा अजूनही फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।